हाय फ्रेंड्स, मी आज बनवत आहे शिमला मिरचीची भाजी। तर इथे शिमला मिरच्या स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे बारीक। आणि इथं कांदा घेतला आहे, मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे। आणि इथं हिरव्या मिरचीचा ठेचा आहे आणि कोथिंबीर आहे। तर चला तर मग आपण शिमला मिरचीची भाजी बनवूया। तर मी इथं कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की ते कांदा टाकायचा। मस्त लागते, तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूप छान भाजी होती। कांदा असा थोडासा फ्राय झालं की मग आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकूया। हे बघा, कांदा आपला फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण शिमला मिर्च टाकून घेऊया। या भाजीला पण पाण्याचा वापर नाही करायचा, वाफेवरच शिजायला द्यायची ती भाजी। तर आपण चांगली फ्राय झाली ना शिमला मिर्च, मग बाकीचे मसाले टाकूया आपण। हे बघा, शिमला मिर्च चांगली व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तर आपण आहे ना त्याच्यामध्ये ना हा ठेचा आहे आणि कोथिंबीर आहे ती टाकून घेऊया। मी आहे ना ठेच्याची रेसिपी दाखवलेली आहे, तोच ठेचा मी या भाजीमध्ये वापरते आणि तो ठेचा वापरून आहे ना भाजी खूप टेस्टी लागते। तर असं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं याला। याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालतं। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पण शेंगदाण्याच्या कूटने चव खूप छान लागते। तर तुम्ही असं बनवून बघा, मस्त असं होते। तर हे असं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि त्याला थोडंसं वाफेवरती शिजवायचं। हे बघा, आपली भाजी मस्त अशी झालेली आहे, तयार आहे। मी तुम्हाला आहे ना सर्व करून दाखवते, मस्त अशी वाफेवर झालेली। हे तुम्ही टिफिनवरती पण घेऊन जाऊ शकता। तर चला तर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, मस्त असं भाजी तयार आहे खायला। तर ही शिमला मिरचीची भाजी आहे। चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।